शिवशाहू महाविद्यालय सरूर राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये आज मला अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज याविषयी मार्गदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिंडे सर, राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी लक्ष्मण अर्गे सर, डॉक्टर कुर्णे सर, डॉक्टर संगीता खरात मॅडम, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा पाटील मॅडम, तसेच सर्व राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी सदस्य आणि उपस्थित आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मित्रांनो, आज आपण 21व्या शतकामध्ये वाटचाल करतोय. 21वं शतक हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं शतक म्हणून ओळखलं जातं. आज अमेरिकेमध्ये बसून अमेरिकेतला डॉक्टर भारतातल्या पेशंटचं ऑपरेशन करू शकतो. आज आपण इथं बसून मंगळावरती यान पाठवू शकतो. इतकी प्रगती आपण केलेली आहे. आज सूर्याच्या वेध घेण्यासाठी आपली यानं अवकाशामध्ये असलेले आपल्याला दिसतात. एकीकडे जगाची इतकी मोठी प्रगती होत असताना आज देखील जगामध्ये जर डोकावून पाहिलं तर असं वाटतं की जग 21व्या शतकात आहे की 21 शतकात आहे. कारण जेव्हा कुठल्याही गोष्टींचे शोध लागलेले नव्हते, अगदी कपड्यांचे सुद्धा शोध लागलेले नव्हते, तेव्हा माणसं नग्न फिरायचे. आज 21व्या शतकामध्ये सुद्धा नग्न फिरणारी माणसं आहेत. फक्त त्याला धर्माचं पंथाचं काहीतरी लेबल असेल. त्या काळामध्ये जेव्हा चपलेचा शोध नव्हता तेव्हा अनवाणी माणसं फिरत होती. आज ही माणसं अनवाणी फिरणारी आहेत. जेव्हा रोग कशाने होतात, पाऊस कसा पडतो, अचानक प्रलय काय येतो, या कुठल्याच गोष्टी माहीत नव्हत्या. त्यावेळेला भीतीपोटी काही निर्माण झालेल्या कल्पना आज विज्ञान युगामध्ये हे सगळं कशानं घडतं हे माहीत असताना सुद्धा तशाच पद्धतीने पुढे येत आहेत. तेव्हा मग प्रश्न पडतो की खरंच आम्ही 21व्या शतकात आहे की 21 शतकात आहे. दुसरा प्रश्न असा आहे की अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज असा विषय घेतलाय. गरज आहे का? तर निश्चित आहे. का गरज आहे? तर आपला देश हा जगातील सगळ्यात मोठ्या तरुणांचा आणि तरुणींचा देश आहे. आणि हा देश जगातील सर्वात सक्षम केव्हा होणार आहे? जेव्हा या देशातले तरुण आणि तरुणी या देशाला सक्षम करतील तेव्हा होणार आहेत. जेव्हा स्वतःचा कर्तृत्वावरती स्वतःचा विश्वास असतो तेव्हा ती व्यक्ती स्वतःच्या पायावरती उभा राहते, स्वतःला सक्षम करते, कुटुंबाला सक्षम करते आणि मग पर्यायाने देश सक्षम होत असतो. परंतु आज जर आपण चित्र पाहिलं तर या तरुणाईला भरारी घेण्यासाठी जे 2 पंख असतात ते दोन्ही पंख जे आहेत, जसे पक्षी भरारी घेताना 2 पंखाच्या साहाय्याने घेतो, तसे आपले दोन्ही पंख आहेत. या दोन्ही पंखांवरती चिंता व्हावी असे काही समस्या निर्माण झालेत. एका पंखावरती व्यसनाधीनतेचा विळखा आहे. प्रचंड मोठी व्यसनाधीनता एकीकडे तरुणाईमध्ये आलेली आहे आणि दुसरीकडे अंधश्रद्धांचा विळखा आहे. व्यसनाधीनता आणि अंधश्रद्धा या दोन्ही गोष्टी अशा आहेत की त्या माणसाला आतून पोखरतात, आतून त्या माणसाला कमकुवत करतात. आणि जो माणूस आतून कमकुवत झालाय, आतून पोखरलेला आहे, जो स्वतःच अक्षम आहे, तो देशाला सक्षम कसा करणार हा मोठा मूलभूत प्रश्न आपल्या समोर आहे. आणि म्हणूनच आपणाला जर स्वतःला विकसित करायचं असेल, समाजाला विकसित करायचं असेल, राष्ट्राला विकसित करायचं असेल तर अंधश्रद्धा निर्मूलन करणं खूप महत्वाची गरज आहे. मग तुम्हाला प्रश्न पडेल की श्रद्धा आणि अंधश्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे काय? तर कुठलीही गोष्ट असू द्या त्याची चिकित्सा करायची. चिकित्सनाचे वेगवेगळे त्याच्यामध्ये प्रयोग आहेत. मग तर्क असेल, निरीक्षण असेल, परीक्षण असेल, या वेगवेगळ्या कसोट्या वापरून एखाद्या गोष्टीची चिकित्सा करायची आणि ती सत्याला पटली, सत्यावरती ती टिकली तरच ती डोळसपणे स्वीकारली तर ती श्रद्धा असं आपण म्हणू. पण कुठल्याही गोष्टीची चिकित्सा न करता, डोळसपणे त्याकडे न बघता इतरांनी केलंय म्हणून आपणही तसंच करत राहणं ही अंधश्रद्धा आहे. आणि अशा अंधश्रद्धा खूप घातक आहेत. बहुजन समाजाच्या दृष्टीने तर या खूपच घातक आहेत. कारण बहुजन समाजाकडे हजारो वर्ष स्वतःची व्यक्तिमत्व फुलवण्याची संधी होती का? तर संधी नव्हती, पण क्षमता मात्र निश्चित होत्या. आणि त्या क्षमता रोखण्यासाठी या देशामध्ये इतक्या प्रकारची षडयंत्र आखून ठेवलेली होती की कुठे आता राज्यघटनेनंतर ती थोडीशी आता बाजूला पडली आणि आपल्या विकास व्हायला लागला. म्हणून धनगराचा एक मुलगा आज इथे येऊन भाषण देऊ शकतो, नाहीतर आमच्या शेकडो पिढ्या रानात मेंढरा राखण्यातच गेली असती. बाबासाहेबांनी संविधान दिलं म्हणून आज आम्ही इथं आलो. मग याचा अर्थ संविधानाच्या आधी आमच्याकडे क्षमता नव्हती काय? आमच्या पूर्वजांकडे देखील क्षमता होत्या, पण एक तर त्या क्षमतेला वाव नव्हता किंवा तुमच्यातल्या क्षमता आहे त्याची तुम्हाला जाणीवच होऊ नये यासाठी या देशामध्ये हजारो वर्ष अनेक युक्त्या, अनेक योजना आखलेल्या होत्या आणि त्यात आपल्याला जकडून ठेवलं होतं आणि आजही त्या चालूच आहेत. मी इतिहासाचा प्राध्यापक असल्यामुळे यातल्या बारकाईने मला काही गोष्टी माहित आहेत. आता फक्त एक लिटमस टेस्ट घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही उत्तर द्यायचे आहेत, मी प्रश्न विचारतो. तयार आहे ना सगळे? फक्त हात वरती करायचा.
ग्रुपने उत्तर द्यायचं नाही. ओके, नशीब माहित आहे ना सगळ्यांना? नशीब माहित आहे ना नक्की? ओके. नशीब कोण लिहितं? हा बरोबर आहे. काय? सटवाई लिहिते. ओके. नशीब कितव्या दिवशी लिहिलं जातं? 5व्या दिवशी ना? 6व्या 7व्या दिवशी असं कोणाचं उत्तर आहे का? एक वाक्यात आहे 5व्या दिवशी. बरोबर आहे. नशीब 5व्या दिवशी लिहिलं जातं. सटवाई लिहिते. नशीब कुठे लिहिलं जातं? कपाळावरतीच ना? का कुणाच्या हातावर, कुणाच्या पायावर, कुणाच्या गालावर? नाही, कपाळावर लिहिलं जातं. बरोबर आहे की नाही? आता तिन्ही प्रश्नांची उत्तर एक वाक्यात आहे. नशीब सटवाई ही सुंदर देवी लिहिते. तिचं नाव सटवाई आहे. त्यानंतर 5व्या दिवशी लिहिलं जातं आणि कपाळावरती लिहिलं जातं. बरोबर आहे. आता मी एक प्रश्न विचारतो की यातला कुठला भाग तुम्ही पुस्तकात शिकला? पहिलीपासून आजपर्यंत कोणत्या पुस्तकात हे होतं काय? तुम्हाला कुठल्या शिक्षकांनी सांगितलं का? मग तुम्हाला कसं काय माहित झालं? याला म्हणतात बहुजनांचा विकास खुंटीत ठेवण्यासाठी आखलेले षडयंत्रातलं एक षडयंत्र. तुम्हाला कळतही नाही कधी तुमच्या मेंदूत ते पेरलं, कधी विकसित झालं, कधी फुललं, काही माहित नाही. आता मी एक प्रश्न विचारतो, बघूया कोण उत्तर देत आहे. आपल्या देशाचे सध्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री कोण आहेत? आपल्या देशाचे सध्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री कोण आहेत? तुम्ही काय वाचावं, काय लिहावं, काय करावे ठरवतो तो व्यक्ती माहित आहे? काही गरजच नाही आपल्याला त्याची. केंद्राचं राहू द्या, आपल्या राज्यामध्ये उच्च शिक्षण खात्याचे शिक्षण मंत्री कोण आहेत? कोल्हापूरचे. बघा, सरांनी इतक्या हिंट्स दिल्या, बाकीच्या गोष्टी हिंट्स द्यायची गरज नव्हती सर, तरी ऑटोमॅटिक सगळं आलं. यालाच म्हणतात की कशा पद्धतीने तुमच्या डोक्यात काही गोष्टी पेरल्या जातात, तुम्हाला माहिती नसतं ते, आणि मग ते तुम्ही जसे मोठे होता तशा त्या पेरलेल्या गोष्टी मोठ्या व्हायला लागतात आणि हळूहळू ते आपल्या मनाची कधी पकड घेतात आपणालाही माहित नाही. आणि मग आपण जेव्हा काही प्रयत्न करायला लागतो आणि यश येत नाही, त्याला आपण दोष कुणाला देतो? नशिबाला दोष देतो. आपल्या जीवनामध्ये सातत्यानं जर काही दुःख यायला लागली तर 5वीला पुजलं असं आपल्याकडे एक मन आहे. पण हे सगळं कुठून आलं, का आलं, याचा आपण विचार कधी केला का? याचा विचार आपण कधीच करत नाही. म्हणून आज मी नशिबाविषयी तुमच्याशी बोलणार आहे. एक नशिबाचा भाग जो तुम्ही आता सांगितला, दुसरी एक नशिबाची संकल्पना आहे आपल्याकडे, माहित आहे का तुम्हाला? हात. बरोबर आहे ना? हात पाहून नशीब सांगितलं जातं की नाही? माहित आहे ना तुम्हाला नक्की? या हातावरती काय रेषा आहेत पहा, उभ्या, आडव्या, तिरक्या आहेत का? बघितलं ना आपला हात कधीतरी? बघितलेला आहे. या रेषा कोणत्या कोणत्या आहेत माहित आहे का तुम्हाला? याच्यामध्ये एक धनरेषा आहे. तुमच्या आयुष्यात किती संपत्ती मिळणार त्या रेषेवरती असं ते म्हणतात. हस्तरेषा पाहून भविष्य सांगणारे. तुमच्या आयुष्याची रेषा आहे, तुम्हाला किती आपत्ती होणार आहे हस्तरेषेवरती ठरतं. अशा प्रकारचं नशीब सांगणारे लोक आहेत. आणि त्यांचं म्हणणं काय माहित आहे का? एका व्यक्तीच्या हाताचे ठसे जगातल्या दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या हाताच्या ठशाशी जुळत नाहीत, म्हणून ते नशीब असतं. म्हणून पोलीस काय करतात, जेव्हा क्राईम होतं तेव्हा तुमचे ठसे घेतात, कारण ते ठसे दुसऱ्याशी जुळत नाही, त्या व्यक्तीची ओळख व्हावी म्हणून. आणि मग आपण असं वाटतं की अरे खरं असावं, यावरती आपला विश्वास बसायला लागतो. विद्यार्थी दशेत मी होतो SY ला, तोपर्यंत माझा याच गोष्टीवरती विश्वास होता. पण एक व्याख्यान मी ऐकलं आणि त्या व्याख्यानानंतर माझी नशिबाची संकल्पना बदलली आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं. एक विचार माणसाचं आयुष्य बदलू शकतो. आणि म्हणून मी तुम्हाला आज नशीब याविषयी सविस्तर सांगणार आहे. मित्रांनो, ज्याला कोणाला असं वाटत असेल की आपल्या हाताच्या रेषेवरती आपलं नशीब असतं, त्यांना बहिणाबाईंनी खूप सुंदर उत्तर दिलंय. बहिणाबाईंकडे एक ज्योतिषी गेला आणि बहिणाबाईंना म्हणाला तुमचा हात दाखवा, मी तुमचं भविष्य सांगतो. त्याला बहिणाबाई अशा म्हणाले की नको नको रे ज्योतिषा, हात नको माझा पाहू, माझे भविष्य करे मला, नको माझ्या दारी येऊ. त्या बहिणाबाई शाळेत गेलेल्या नव्हत्या, पण त्याने ज्योतिषाला सांगितलं की माझं भविष्य मला कळतंय, तू माझ्या दारात येऊ नको. मग बहिणाबाईंनी काय भविष्य सांगितलं? त्याने असं सांगितलं की ज्याच्या हाताला घटे त्याला देव भेटे. आता देव भेटे म्हणजे मालिकेतला देव नाही प्रकट होतो, त्याला 6 हात काय 10 तोंड 12 तोंड असतात, असला देव नव्हे. देव भेटणं म्हणजे तुम्ही जे काम योजलेलं आहे ते पूर्णत्वास जाणं किंवा यश येणं, एवढी साधी संकल्पना त्याची आहे. आणि तो कुणाला भेटतो असं बहिणाबाई म्हणतात? ज्याच्या हाताला घटे, जो श्रम करतोय, मेहनत करतोय, कष्ट करतो, त्याला यश येतं, इतरांना यश येत नाही. शाहू महाराजांच्याकडे एक ज्योतिषी गेला आणि शाहू महाराजांना म्हणाला की महाराज तुमचा हात दाखवा, मी तुमचं भविष्य सांगतो. आता तुमच्या कॉलेजमध्ये 2 महापुरुषांची नाव आहेत, एक शिवाजी महाराजांचं नाव आहे आणि दुसरं शाहू महाराजांचं नाव आहे.
शाहू महाराजांनी पाहिलं हा ज्योतिष आपलं भविष्य सांगायलाय. महाराज म्हणाले आज मला घाई आहे, कामात आहे, असं करा तुम्ही उद्या या. त्यांनी सेवकाला बोलवलं आणि यांना सांगितलं की उद्या यायला सांगा, आणि त्यांनी खुणवलं. त्या पद्धतीने सेवक गेले. दुसऱ्या दिवशी तो जो ज्योतिष होता तो पळत पळत महाराजांच्याकडे आला आणि म्हणाला, अहो राजे, काय सांगायचं तुम्हाला, तुमच्या दरबारात काय पाहुणचार व्यवस्थित झाला नाही. मग काय झालं? अहो तुम्ही सांगितलं की यांचा व्यवस्थित पाहुणचार करा, आणि यांनी काल मला नेलं आणि एका कोठडीमध्ये डांबलं रात्रभर. मच्छर होते, रात्रभर मच्छरांनी फोडून काढलं, सगळं अंग सुजलं. म्हटले कसला हा पाहुणचार? तेव्हा राजे म्हणाले, तुम्ही आमच्याकडे येण्याआधी स्वतःचा हात पाहायचा होता. तेव्हा तुम्हाला काल असतं की मी तुम्हाला कोठडीत टाकणार आहे. निदान मच्छरदाणी तरी एखादी घेता आली असती किंवा कॉईल तरी घेता आली असती, मच्छरापासून तरी सुरक्षित झाला असता. तुम्हाला तुमचं काय कळणं तासाभरानंतर काय होणार आहे, आणि तुम्ही आमचं भविष्य कशासाठी सांगायला आलाय? ही माणसं का मोठी होती लक्षात घ्या, कारण त्यांच्याकडे विचारांची उंची एवढी होती, म्हणून ती माणसं मोठी झाली. हिंदीमध्ये एक सुंदर शायरी आहे, कौन कहता है इंसान की तकदीर उसके हाथों के लकीरों में लिखी होती है, जिसके हाथ ही नहीं होते उनकी क्या तकदीर नहीं होती है. जर तुम्ही हाताच्या रेषेवरती तुमचं भविष्य सांगत असाल तर एक लक्षात घ्या की जगामध्ये अशा हजारो व्यक्ती आहेत त्यांना दोन्ही हात नाहीत, पण ते कधी खचल्या नाहीत. माणूस मनाने खचतो, शरीराने कधीच खचत नसतो. शरीरातला एखादा अवयव नसल्यामुळे फार बिघडत नाही. दोन हात नसणारे हजारो लाखो व्यक्ती आहेत, त्यांनी स्वतःचं आयुष्य उभा केलंय. कोल्हापूरला कधी गेलाय का मुस्लिम समाजाची तुम्हाला गृहिणी दिसेल, तिथं शेकडो महिलांना रोजगार दिलाय, त्याला दोन्ही हात नाहीत. ती असं नाही म्हणाली की देवाने मला दोन्ही हात दिले नाहीत, आता मी काय करू, ती रडगाणे गात बसली नाही. जीवनामध्ये यश त्यालाच येतं जो संघर्ष करत असतो. आणि म्हणून अशी कितीतरी लोक आहेत ज्यांच्याकडे हात नाहीत, पाय नाहीत, डोळे नाहीत, पण ते यशस्वी आहेत. कधीतरी युट्यूबला जगातला सर्वोत्कृष्ट पॅरा ऑलिम्पिक मधला स्विमिंग करणारा व्यक्ती पहा, त्याला दोन्ही हात आणि दोन्ही पाय नाहीत, तरी तो उत्कृष्ट जलतरणपटू आहे. त्याने असं ठरवलं की माझ्या पाण्यातली पोहण्याची क्षमता माझ्या हातावरती आणि पायावरती नाही, तर माझ्या मनाच्या शक्तीवरती आहे. आणि तो सर्वोत्कृष्ट जलतरणपटू ठरला, कारण त्याने काय विचार केला त्याच्यावरती त्याचं आयुष्य अवलंबून होतं. आपण काय विचार करतो याच्यावरती आपलं आयुष्य अवलंबून असतं. पण बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये का मित्रांनो, ज्याला संघर्ष करायचा नसतो किंवा ज्याला स्वतःचं मूल्यमापन स्वतः करायचं नसतं, तो इतरांच्यात उणिवा शोधत असतो. संत तुकारामाने एका अभंगामध्ये असं म्हटलंय, माझा मीच व्यालो आपुलिया पोटा जन्म आलो. म्हणजे मी स्वतः व्यालो याचा अर्थ काय की मी स्वतः घडलेलो आहे, मी स्वतः विकसित झालोय, मला कोणी कुठल्या गुरुनं वगैरे तयार केलेलं नाही. आणखी एका अभंगात तुकाराम महाराज असं म्हणतात, तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आयते केलो नाही. म्हणजे आम्ही विधीचे जनिते, नशीब लिहिणाऱ्या देवाचे बाप आहे असं संत तुकाराम म्हणतात. आणि आम्ही स्वयंभू आहे, आम्ही स्वतःला घडवलेलं आहे, स्वतः तयार केलेला आहे. आम्ही कुणाचे अवतार म्हणून आलेलो नाही किंवा आम्हाला कोणी घडवलेलं नाही. असे तुकाराम महाराज आमच्या पुढे आदर्श असतील, त्यांचे विचार आदर्श असतील तर आमच्या जीवनामध्ये काहीतरी घडेल ना. पण तुकाराम महाराज असं म्हणतात की ज्या व्यक्तीला स्वतःमध्ये परीक्षण करायचं नाही, मूल्यमापन करायचं नाही ना, तो काय करत असतो की सातत्याने दोष दुसऱ्यांना देतो. एक सुंदर अभंग तुकाराम महाराजांनी त्या काळातला लिहिला आहे. त्यावेळेला सैनिकी असणं खूप, आज कसं एखाद्या मुलगीला जर स्थळ पाहायचं असेल तर आई वडील नोकरीदार शोधतात, सरकारी नोकरी आहे का. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तो व्यक्ती सैन्यामध्ये आहे का पाहिलं जायचं, सैन्यामध्ये असलं की त्याचं लग्न लगेच ठरायचं. मग असं एक स्थळ त्या मुलीला आलं, सैन्यामध्ये आहे म्हणून सांगितलं, तर त्याचं लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर तो जावई बापू जेव्हा पहिल्यांदा सासरवाडला आला तेव्हा त्याच्यावरती जो प्रसंग बेतलाय तो अभंगामध्ये तुकाराम महाराज असं म्हणतात, ढाल तलवारे गुंतले हे कर म्हणे मी झुंजार झुंजू तरी कैसा, बैसियले यांनी मज अश्वावरी म्हणे आता धावू पळू तरी कैसा. प्रसंग असा आहे की जावई बापू पहिल्यांदा सासरवाडीला येत होते आणि येत असताना सैनिकी पोशाखात रुबाबात येत होते. घोड्यावरती बसले होते, त्याच्या एका हातात डाल एका हातात तलवार होती. आणि त्या गावच्या वेशीवरती आल्यानंतर पाटलाला निरोप दिला कोणीतरी की एक सैनिक येतोय. पाटलाला वाटलं शत्रूचा सैनिक असेल, म्हणून पाटलाने काही सैनिक पाठवले आणि त्या व्यक्तीला पकडून आपल्या वाड्यामध्ये घेऊन आले. ही बातमी जेव्हा सासरवाडीमध्ये कळाली तेव्हा सासरे धावत धावत पाटलांच्याकडे आले. अहो म्हणाले, हे आमचे जावई बुवा आहेत आणि तुम्ही का कैद केलंय. पाटील म्हणाले, माफ करा, मला काय माहित नव्हतं. मग त्या जावई बुपांना घरी नेलं, पाहुणचार केला आणि मग सासरे बुवांनी जावयांना विचारलं, लग्नाच्या वेळेला काय मोठी बढाई मारत होता. म्हटले, एवढ्या लढाया खेळल्या, तेवढ्या लढाया खेळल्या, एका झटक्यात एवढे सैनिक गारद केले. आणि म्हटले, साधे 2-3 सैनिक आले, त्यांच्याशी तुम्ही लढू शकला नाही. ते म्हणाले, तसं नाही हो, लढायला मला काही भीती नव्हती, पण झालं काय माहितीये का, म्हटले मी खूप शूर आहे, पण माझे हे दोन्ही हात आहेत की नाही, ढाल तलवारे गुंतले कर, एका माझ्या हातामध्ये ढाल होती आणि दुसऱ्या हातात तलवार होती, त्यामुळे हातच मोकळा राहिला नाही लढायला. आता मी कसा लढणार. मग जीवनामध्ये 2 गोष्टी आल्या पाहिजेत, एक तर तुम्हाला लढता आलं पाहिजे, नाहीतर पळता तरी आलं पाहिजे.
यातलं एक आलं तर तुम्ही वाचू शकताय. मग ठीक आहे म्हणाले, तुम्हाला लढता येत नव्हतं, पळायचं तरी होतं. ते म्हणाले काय सांगू, पळायला तर मी काही कमी आहे का, बैसियले यांनी मजा अश्वावरी म्हणे आता धावू पळू तरी कायसा. मी घोड्यावरती बसलो होतो, नाहीतर मी काय पळायला ऐकतोय. आता वास्तविक पाहता हाताने लढण्यापेक्षा ढाल जर तुमच्याकडे असेल तर शत्रूने घाव घातला तर ढालीने रोखता येतो, आणि स्वतःच्या हातामध्ये तलवार आहे त्याने घाव घालता येतो. म्हणजे दोन्ही हातांपेक्षा ढाल आणि तलवारीने अधिक तुम्ही चांगल्या पद्धतीने संघर्ष करू शकता. आणि तो जर नाही करता आला, परिस्थिती विपरीत झाली, तर स्वतःच्या पायाने जेवढे तुम्ही धावू शकता त्याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक घोड्यावर बसल्यानंतर धावता येतं. पण ज्याला काही करायचंच नाही त्याने काय करायचं, किस्मत है गांडू तर क्या करेगा पांडू. म्हणजे काय म्हणे आपल्याकडे सुंदर सुंदर, म्हणजे दोष कुठेही आणून त्या नशिबाला द्यायचा. म्हणून मी तुम्हाला सांगेन की नशिबाची व्याख्या काय आहे, नेहमी लक्षात ठेवा. नशिबाची व्याख्या आहे कर्तृत्व अधिक संधी. काय आहे, कर्तृत्व अधिक संधी. कुठली सटवाई वगैरे काय नाही किंवा हस्तरेषा नाहीत. थोडक्यात मी सांगेन कर्तृत्व म्हणजे काय. उदाहरणादाखल समजा आता पोलीस भरती आले, पोलीस भरतीसाठी शासनाने काही निकष लावले, मुलांची उंची एवढी पाहिजे, मुलींची उंची एवढी पाहिजे, त्यांचं वजन एवढं एवढं पाहिजे, एवढ्या वेळामध्ये एवढं धावता आलं पाहिजे, एवढा अंतर गोळा फेकता आला पाहिजे. ही तुमची काय आहे, क्षमता आहे किंवा त्या पदासाठी आवश्यक असणारं कर्तृत्व आहे. आता समजा 1000 पदं निघालेत आणि 10,000 मुलं त्या भरतीला उतरलेत. आता 10,000 हा आकडा खूप कमी झाला. 100 पदासाठी 10-10 लाख अर्ज येतात. मध्यंतरी मुंबईमध्ये जिथं हमालाची ती गोदी वगैरे असते की नाही, त्या ठिकाणी 500 पदं निघली होती. त्यासाठी MBBS आणि MD डॉक्टरांनी ऍप्लिकेशन केली होती. इतकी परिस्थिती आज आपल्याकडे भयानक आहे. मग समजा 1000 मुलांची भरती आहे, 10,000 मुलांनी ऍप्लिकेशन केलंय. त्यांच्या ज्या काही शारीरिक क्षमता आहेत त्या सगळ्यांच्याकडे आहेत, त्या वेळेत ते पळतायत, पेपरमध्ये जेवढे गुण आवश्यक आहेत तेवढे आहेत. पण 10,000 जर 1000च घ्यायचे असतील तर किती जण बाहेर जातील, 9,000 बाहेर जातील की नाही. आता मला सांगा, हे जे बाहेर गेलेले 9,000 आहेत त्यांच्या नशिबात नव्हतं म्हणून गेले काय, मग कशामुळे गेले, संधी दिली नाही ना. म्हणजे आयुष्यामध्ये यश 2 गोष्टीवरती अवलंबून आहे. एक तर तुम्हाला त्या स्पर्धेसाठी आवश्यक असणारं कर्तृत्व तुमच्यात पाहिजे. जर तुमच्याकडे ते कर्तृत्व नसेल, मला रनिंग मध्ये वेळ लागतोय, तुम्ही तो पूर्ण करायला पाहिजे प्रॅक्टिस करून. माझा गोळा तेवढा जात नाही, तुम्ही प्रॅक्टिस करून तो पूर्ण केला पाहिजे. मला लेखी परीक्षेमध्ये मार्क कमी पडतायत, कटआउट पॉईंट एवढा आहे, त्याच्यावरती तुम्हाला गेलं पाहिजे. हे तुमचं कर्तृत्व जे आहे ते तुम्ही कधी सिद्ध करू शकाल, स्वतःचं मूल्यमापन केल्यानंतर. स्वतःचं मूल्यमापन केलं, आपल्यात काय उणीवा आहे ते तुम्ही पाहिल्या, तर त्या उणीवा तुम्ही दूर करू शकाल. आणि ह्या सगळ्या उणीवा दूर केल्यानंतर जेव्हा तुम्ही स्पर्धेत जाल आणि शासन तुम्हाला क्षमता असतानाही संधी देत नसेल, तुम्ही नशिबाला दोष देऊन प्रश्न सुटेल काय. जी 9,000 मुलं त्यांच्याकडे क्षमता आहे पण शासन त्यांना सेवेत सामावून घेऊ शकत नाही, मग तुम्ही जर नशिबाला दोष दिला, दैवाला दोष दिला, प्रश्न सुटेल का, नाही. त्यावेळेला तुम्हाला काय करावं लागेल, शासन व्यवस्थेशी संघर्ष करावा लागेल आणि तोही संघटितरित्या करावा लागेल. का नशिबाला दोष देऊन सुटेल प्रश्न, नाही सुटणार. उपवास तापास करून सुटेल काय, नाही सुटणार. तुम्हाला तिथे संघर्षच करावा लागेल तरच तो प्रश्न सुटेल. म्हणून नशिबाची ही व्याख्या नेहमी लक्षात ठेवा की कर्तृत्व अधिक संधी. तुमच्याकडे ते कर्तृत्व आहे की नाही तुम्ही पाहिलं पाहिजे, सातत्याने मूल्यमापन केलं पाहिजे. काही उणीवा असल्या तर त्या भरून काढल्या पाहिजेत आणि सगळ्यात टॉपला मी कसा राहीन या दृष्टीने तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि दुसरी, शासनाने तुम्हाला तशी संधी दिली पाहिजे. अशा दोन्ही गोष्टी एकत्रित येतील त्यावेळेला तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. आता या चक्रातून तुम्ही नशिबाच्या समजा बाहेर पडला, मी आता तुम्हाला सांगितलं, तुम्ही व्याख्या लक्षात ठेवली की दुसरी गोष्ट लगेच पेरून ठेवल्या, मुहूर्त. मुहूर्त माहित आहे ना कशासाठी लागतो, 2 गोष्टी सोडून आयुष्यात मुहूर्त सगळ्यासाठी लागतो. माणूस जन्माला येताना मुहूर्त पाहून येतोय का, नाही. माणूस मरताना मुहूर्त पाहून मरतोय का, मग मधल्या वेळेतच एवढी धडपड कशासाठी चाललेली असते. म्हणजे मला एखाद्या परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे, स्पर्धा परीक्षेचा, समजा एक 10 दिवसाचा अवधी आहे, 9 दिवस मुहूर्तच नसला तर काही आमच्या वेळचे शेटनेटची मुलं अशी होती, मुहूर्त पाहून शेवटच्या दिवशी फॉर्म भरायला गेले, फॉर्मच भरता आला नाही, सर्व झाला, फॉर्म भरता आला नाही. म्हणजे मुहूर्त पाहून परीक्षा फॉर्म भरणारे, मुहूर्त पाहून प्रत्येक गोष्ट करणारे. तुमच्या कॉलेजचं नाव ज्या महामानवाचं आहे शिवाजी महाराजांचं, त्यांचा आदर्श तुमच्या पुढे आहे ना. शिवाजी महाराजांनी सगळ्या लढाया कधी खेळल्या, अमावस्येच्या रात्री खेळल्या आणि स्वराज्य उभा केलं. कधी त्यांनी कुठल्या गोष्टीसाठी मुहूर्त पाहिला नाही. मग अशा व्यक्तीच्या नावाच्या महाविद्यालयात तुम्ही शिकत असाल तर अशा मुहूर्ताच्या कल्पनेला तुम्ही बळी पडाल काय कधी आयुष्यात, नाही. कारण मुहूर्तामध्ये ही 1 मिनिटात 60 सेकंद असतात आणि शुभ आणि अशुभ वेळ जरी धरली
अशुभ वेळेमध्ये एका मिनिटात काय जास्त सेकंद असतात का कमी असतात? तेवढेच असतात ना. शुभ अशुभ असं काहीच नसतं, पण ते आमच्या मनावरती बिंबवलेलं आहे. पण तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय की अवघी भूमी ती मंगळ, अमंगळ त्या वासना, तुका म्हणे हरीच्या दासा, शुभ काळ अवघ्या दस दिशा. सगळ्या वेळा सगळ्या काळा शुभ असतात, चांगल्याच असतात. अमंगळ असते ती आपली वासना असते. आणि ती कशी तयार झालेली असते? मागाशी जसं तुम्ही सांगितलं ना, सटवाई, पाचवीला पूजणं, नशीब, या सगळ्या गोष्टी तुमच्यात पेरलेल्या आहेत आणि त्या अशा निर्णायक प्रसंगी पुढे येतात. आणि मग त्यावेळेला तुम्ही विचारांना महत्व देता का अशा अंधश्रद्धांना महत्व देता, यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आपल्या देशामध्ये 2 उदाहरणं आहेत ना. शिवाजी महाराजांनी अमावस्याच्या रात्री लढाया खेळून स्वराज्य उभा केलं आणि आपल्या देशात एक अशी भयंकर लढाई झाली, पानिपतचं 3रं युद्ध. 14 जानेवारी मकर संक्रांत शुभ मुहूर्त. मल्हारराव होळकर असतील, शिंदे असतील, सांगत होते पेशव्यांना की आदल्या रात्री हल्ला करूया. नाही म्हटले, शुभ मुहूर्तावरतीच करायचं. आणि अब्दाली प्रचंड मोठी फौज घेऊन होता. यांचा वेळ यायच्या आधीच अब्दालीने हल्ला केला. आणि या देशामध्ये अशी एकमेव लढाई आहे ज्या लढाईमध्ये अवघ्या 3-4 तासामध्ये 1.25 लाख माणसं मारली गेली. 1.25 लाख माणसांच्या कत्तली झालेली पानिपतचं 3रं युद्ध, मुहूर्त पाहून केलेली लढाई. जगावरती राज्य करणाऱ्या इंग्रजांनी कधी कुठल्या गोष्टीसाठी मुहूर्त पाहिला नाही, त्यांनी जगावरती राज्य केलं. मग ह्या गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा आपण कसे वागतो यावरती तुमचं यश आणि अपयश अवलंबून आहे. आता मी तुम्हाला म्हणालो की मुहूर्त वगैरे काही नसतो, तरी अमावस्याला जाऊन नारळ फोडणारच, अमावस्याला जाऊन गाडी धुणारच आहे की नाही? ठरलेलं आहे ना ते. सांगा किती किती ओरडा, शेवटी आपलं आहे ते चालूच असतं. पण तुम्ही कसे वागता निर्णायक प्रसंगी, त्यावरती तुमचं यश आणि अपयश अवलंबून आहे. आता समजा या मुहूर्ताच्या कल्पनेतून मी तुम्हाला बाहेर काढलं, नशिबातून बाहेर काढलं, मुहूर्ताच्या कल्पनेतून बाहेर काढलं. पुन्हा एक 3री गोष्ट आमच्याकडे पेरलेली आहे पा, वास्तू. ऐकले ना वास्तू? आपल्या घरामध्ये काही कटकटी असतील, आपल्या घरात काही भांडणं होत असतील, आपल्या घरात आई वडिलांचं पटत नाही, मुलांचं वडिलाचं पटत नाही, मुलीचं वडिलाचं पटत नाही, कुणीतरी सातत्याने आजारी राहतंय, काहीतरी सातत्याने संकट येतात, मुलाला नोकरी लागत नाही, मुलाला मुलगी मिळत नाही, मिळालीच तर लग्न झालं तर मुलं होत नाहीत. अशा काही चक्रव्यूहामध्ये कोणतं ना कोणतं कुटुंब नेहमी अडकलेलं असतं. आणि मग अशा वेळेला सातत्याने प्रयत्न करूनही, कष्ट करूनही जेव्हा या चक्रातून आपण बाहेर पडत नाही, तेव्हा कुणीतरी सांगतं की बहुतेक वास्तूत काहीतरी दोष असला पाहिजे, तुम्ही जरा चांगल्या माणसाला दाखवा. आता या वास्तूवाले आहेत ना, याचे 3 प्रकार आहेत पा, वास्तूतले दोष दूर करायचे. पहिला, स्टँडर्ड लोक असतात का नाही, ते सुरुवातीपासून सुरुवात करतात, ते फार बनील असतात. ते काय करतात, जागा घेण्यापासूनच तिकडे जातात. स्वामी जागा कुठल्या दिशेला घेऊ, स्वामी सांगेल त्या दिशेला, भले तिथं गटार असू ना तर मशानभूमी असू, पण तिथंच घेणार तो. जागा घेतल्यानंतर मग त्यांना घराचा नक्षा, पिंपळगावकरांचं कधी वास्तुशास्त्र बघितलं असेल, वास्तुप्रकाश, तर ते कधी वाचून बघा, तुम्हाला कळेल, गंमत म्हणून वाचा. तर त्याच्यामध्ये सांगलेलं आहे की घर बांधत असताना घराचा मुख्य दरवाजा कुठल्या दिशेला पाहिजे, घराचा बेडरूमचा दरवाजा कुठल्या दिशेला पाहिजे, किचनचा दरवाजा कुठल्या दिशेला पाहिजे, एवढंच नाही संडास सुद्धा कुठल्या दिशेला पाहिजे, हे सगळं सांगितलेलं असतं. आणि त्या पद्धतीने करूनही जर समजा संकट येतातच ना, घर कुठल्याही दिशेला बांधा, संकट कोणाला चुकलेली नाहीत, ते लक्षात घ्या. त्यात नाही संकट आलं तर त्यांच्याकडे दुसरा उपाय असतो, वास्तू तोडफोड. की तुम्ही बांधलंय पण त्यात काय दोष राहिलाय, मग अमुक एक भिंत पाडा, इकडे बांधा, अमुक एक दरवाजा काढून इकडे लावा, इकडली खिडकी मुजवा आणि तिकडे खिडकी करा. अशा पद्धतीने केलं तर ते कुणाची काम आहेत, ज्याच्याकडे पैसा त्याच्याकडे काम आहेत. आयुष्यात आपल्याला 1-4 भिंती उभा करता येत नाहीत आणि तोडफोड कधी करणार? मग अशांच्या समस्येवरती त्यांच्याकडे उपाय आहेत. गिराईक जसं असेल तसं त्यांच्याकडे सगळे उपाय आहेत. गिराईक जर गरीब असेल, त्याला हे सगळं करता येत नाही, वास्तू बांधलेली आहे, त्याला तोडफोड करायची क्षमता नाही, मग त्यांच्याकडे 3री वस्तू आहे फेंग शुई. डंबुडेऱ्या बघितलाय ना तुम्ही, छोटासा एवढा असतो पा, पोट असं पुढं असतं, हसत बसलेला असतो पाहतो, अनेक घरामध्ये तुम्हाला गेला की दिसेल डंबुडेऱ्या, त्याला फेंग शुई असं चायनीज नाव आहे. तर हा काय आहे की हा घरात अमुक ठिकाणी ठेवला की दोष दूर होतात. किंवा काही घरांच्या बाहेर गेल्या तुम्हाला मारुतीची 5 तोंड असणारे एक चित्र चौकटीच्या वर दिसेल पा. अशा पद्धतीने काही गोष्टी लावल्यानंतर घरातले जर दोष दूर होत असते तर शासनाने रेशन कार्डवरतीच हे सगळं देऊन टाकलं असतं. कशा पंचवार्षिक योजना आणि कशाला सगळ्या गोष्टी करायची गरज होती? असं काय होईल का हो? मूल होत नाही म्हणून बेडरूमचा दरवाजा अमुक एक दिशेला पाहिजे म्हणून जाणारी लोक किती बुद्धी घाण टाकावी. बेडरूमच्या दरवाजाचा मुलाचा काही संबंध आहे का? काही संबंध नाही. मूल कसे होतात आपल्याला माहित आहे. एवढी साधी गोष्ट आहे विज्ञानातील, तरी देखील आम्ही तिकडे अपत्य होत नाहीत, मुलगा होत नाही म्हणून या वास्तुशास्त्रात जाणार आहे. मग त्यांनी शेजारची झोपडी बघावी,
त्या झोपडीमध्ये कुठलं बेडरूम, कुठलं किचन आणि कुठला हॉल, सगळे एकाच 10 बाय 10च्या खोलीत असतं तरी डझनभर मुलं असतात ना तिकडे. मग कुठली दिशा आणि कुठलं काय आलं? साधी गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे ना. आपण किती आहारी जायचं एखाद्या गोष्टीच्या, पडताय ना सगळ्या गोष्टी. मग समजा तुम्हाला हे पटलं की बाबा असे वास्तूचं काय नसतंय, यातनं बाहेर काढलं आणि संकट तुमची कायमच आहेत, नोकरी लागत नाही, लग्न होत नाही आणि काय होत नाही, मग ते सांगतात की बहुतेक पत्रिकेत दोष आहे. आता पत्रिका बघितली पाहिजे. मी आता तुम्हाला सांगेन की तुमची जर आजी आणि आजोबा जिवंत असतील तर त्यांना जाऊन विचारा की तुमच्या लग्नाच्या वेळेला पत्रिका बघितली होती काय. आजी म्हणणार पत्रिका कुठली, नवरा बघितला नव्हता. आचार्य गमती करतात, 1-2 मुलं तर तोंड बघितलं नाही म्हणतात. जातीशक्ती भाग सोडा, पत्रिका तर सोडा, नवरा सुद्धा बघितलेला नसतो त्यांनी, तरी लग्न होऊन 110 वर्ष एकत्र सुखांना आणतात ना ते. आणि आज पत्रिका पाहायची, आणि पत्रिका पाहिल्यानंतर काय काय होतं तुम्हाला माहित आहे. पत्रिका बघितल्यानंतर 3 प्रकारचे दोष सांगतात. पहिला असतो तो पितृदोष. पितृदोष म्हणजे काय, आपले जे पूर्वज आहेत, वडील असतील, आजोबा असतील, पणजोबा असतील, हे मेल्यानंतर त्यांच्या काही इच्छा अतृप्त राहिल्या तर ते नरकात जातात. नरक कुठं आहे? नरक कुठं आहे माहिती आहे का तुम्हाला? कुठं आहे नरक? वरती आहे की नाही, का खाली आहे? खाली आहे. आणि स्वर्ग वरती आहे. ग्रेट. म्हणजे जे अस्तित्वात नाही ते आहे हे तुम्हाला इतकं बिंबवलंय की सगळ्या गोष्टी परफेक्ट माहित आहेत तुम्हाला. तुम्हाला जर मी विचारलं एखाद्या पर्वताचं नाव तो कुठल्या राज्यात आहे, ते सांगता येणार नाही, पण जे अस्तित्वात नाही ते मात्र सांगता येत आहे. मग ते काय म्हणतात की पितृदोष आहे. मग त्या पित्राचे काहीतरी इच्छा अतृप्त राहिलेल्या असतात, त्या पूर्ण कराव्या लागतात. एक शेतकरी होता आणि त्याचे वडील जे होते त्याला आंबा खाऊ वाटायचा, आणि बिचारे आंबा खायची त्यांची इच्छा होती, पण त्यावेळेला सीझन नव्हता, आणि आतासारखं विज्ञान प्रगत नाही 12 आंबे असण्यासारखं. आणि त्यावेळेला सीझन नव्हता, वडील वारले, त्यांची इच्छा अतृप्त राहिली, आणि घरामध्ये सारख्या कटकटी काहीतरी व्हायला लागलं. मग तो भटजीकडे गेला. आता भटजी काय स्वतः जाहिरात लावत नाही, पण त्याने असं पेरलेलं असतं की ते गिराईक येतच, मानसिक खच्चीकरण झाले ते नेमकं येतं. मग ते भटजीला सांगतात की काय सातत्याने घरात कटकटी आहेत, काय करावं. ते म्हणाले पितृदोष आहे, तुमच्या वडिलांची काही इच्छा अपूर्ण राहिली का? त्याने आठवण सांगितलं, हो हो म्हटले, माझ्या वडिलांना आंबा खाऊ वाटत होता. ठीक आहे म्हणाले, आता पितृपंधरवडा येतोय. पितृपंधरवडा असतोय ना, पितृपंधरवडा, याच्यामध्ये काय करा म्हटले, मला बोलवा आणि सोन्याचा एक आंबा तयार करा, आपण विधी करू. त्या पद्धतीने भटजीला बोलावलं, सोन्याचा आंबा तयार केला. त्या भटजीने काही विधी केले आणि सोन्याचा आंबा भटजी स्वतःच्या घराला घेऊन गेला. त्या शेतकऱ्याने विचारला, माझ्या वडिलांना आंबा मिळाला का? भटजीला दिला की तो मिळाला. म्हटले आता काय काळजी करायचं काम नाही. आणि हे मूल पाहत होतं 10-12 वर्षाचं त्या शेतकऱ्याचं. त्याच्या हे लक्षात येत होतं की आपल्या वडिलांना फसवलं जातंय, पण ते बिचारा बोलू शकत नव्हतं. बोललं तर वडील ऐकणार नव्हते. ते मोठं होतं, आणि मोठं झाल्यानंतर म्हणतंय की आपल्या वडिलावरती झालेल्या अन्यायाचा आता बदला घ्यायची वेळ आलेली आहे. आणि मग तो पुन्हा त्या भटजीकडे जातो आणि भटजींना म्हणतो की अहो, तुम्ही आमच्या आजोबांच्या वेळची इच्छा एक होती ती पूर्ण केली, आमच्याही वडिलाची एक इच्छा अतृप्त राहिलेली आहे, त्यामुळे घरात कटकटी आहेत, तेवढी पूर्ण करा. ते म्हणाले ठीक आहे, मी येतो पितृपंधरवड्यामध्ये आणि जी काय त्या वडिलांची इच्छा असेल ती पूर्ण करू. मग तो भटजी आला. आल्यानंतर काही विधी केले आणि भटजीने विचारलं की काय तुमच्या वडिलांची इच्छा अतृप्त राहिली, काय झालं? म्हणाले, आमचे वडील चालता चालता पाय घसरून पडले आणि त्यांचा खुबा मोडला. आता त्यावेळेला काही विज्ञान एवढं प्रगत नव्हते, त्यावेळेला डागण्या द्यायची. आणि म्हटले डागणी द्यायची होती, पण ते डागणी द्यायच्या आधीच आमचे वडील गेले म्हणे. मग आता काय का हाय म्हटले, वेळा तापत ठेवलाय म्हटले, आता विस्तवाद घातलाय, गरमच झालाय म्हटले, आता तुम्हाला एक डागणी देतो म्हणजे वडिलांना पोहोचेल. तसा तो भटजी पळून गेला. मित्रांनो, युक्ती आपल्याकडे पाहिजे तर आपण फसू शकत नाही. हा झाला पितृदोष. दुसरा आहे ग्रहदोष. ग्रहदोष म्हणजे काय की आकाशामध्ये जे सगळे ग्रह तारे आहेत, या ग्रह ताऱ्यांची तुमच्यावरती आवक झाली तर दोष होतो. आता मला सांगा, सूर्याचा प्रकाश सगळ्यांना मिळतोय की नाही? चंद्राची शीतल छाया सगळ्यांना मिळते की नाही? का ते विचारतोय तू हिंदू आहेस, तुलाच प्रकाश देणार, मुस्लिमांना देणार नाही, ख्रिश्चनांना देणार नाही, जैनांना देऊ का नाही विचार करू, असं सूर्य विचारतोय काय? नाही विचारत. का तो विचारतोय, हा ही कोमल आहे, हिची रास अमुक अमुक आहे, याच राशीला फक्त मी प्रकाश देणार, दुसऱ्या राशीला प्रकाश देणार, असं काय होतंय काय? आकाशामध्ये जे काही ग्रह तारे आहेत सगळ्यांना समान न्याय देतात. पाऊस पडताना तुमची जात धर्म बघून पडतो काय, किंवा नक्षत्र बघून पडतो का? नाही पडत. मग इतर वेळेला तुमचं राशीन ग्रह बघून कसे काय बरं पडतील? पण आपण इतके गुलाम आहोत ना. तुम्ही एका सुंदर विश्व सुंदरीचं नाव ऐकलंय का आपल्या देशातल्या? ऐश्वर्या राय ऐकलंय ना? जनरल नॉलेज चांगलं आहे सगळ्यांचं. ऐश्वर्या रायचं ऐकलंय. तिच्या नवऱ्याचं नाव माहित आहे का?
काय अभिषेक पहिला का दुसरा नवरा तिचा? नाही, मग जनरल नॉलेज कच्चं आहे तुमचं. चॅनलनं एक दिवस टेलिकास्ट केलं की तिच्या पहिल्या लग्नाचं, तुम्ही बघितलंच नाही काय? थोडक्यामध्ये सांगूया. अभिषेकशी जेव्हा हिचं लग्न ठरलं तेव्हा ती भटजीकडे गेली आणि पत्रिका दाखवली. भटजीनं सांगितलं हिच्या राशीत मंगळ आहे. आता बाकी काय नाही ऐकलं तर एवढं 5 मिनिटं शांत ऐका, कारण तुम्ही लवकरच उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यामुळे शांततेने ऐका आणि समजून घेऊन ऐका. ऐश्वर्या रायला असं सांगितलं की हिच्या राशीत मंगळ आहे, म्हणजे काय होतंय, आता हिचं जर लग्न जमायचं असेल तर कडक मंगळ असणाराच मुलगा पाहिजे, नाही तर लग्न केलं तर तो मुलगा मरेल. आता पायी ऐश्वर्या राय काही साधी सुधी असेल का? विश्वसुंदरी, सुंदरतेच्या निकषामध्ये गोरीपान तर पाहिजेच, पण अनेक वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या देखील गोष्टी तपासल्या जातात, तेव्हा तिला विश्वसुंदरीचा किताब दिला जातो. आणि ही ऐश्वर्या राय इतकी मोठी व्यक्ती, ती भटजीनं सांगितल्यानंतर हाताश झाली आणि ती म्हणाली मग आता उपाय काय? कारण तेच दोष दाखवतात, तेच उपाय सांगतात. ते म्हणाले याच्यावरती एक उपाय आहे. काय? तुमचं म्हणाले पहिलं लग्न झाडाशी लावलं पाहिजे. झाडाशी लग्न लावलं पाहिजे माणसाचं. तिने विचारायला पाहिजे काय तुम्हाला काय अक्कल आहे की नाही, माणसाचं कुठे झाडाशी लग्न लागतं का? ती म्हणाली ठीक आहे, मग कोणत्या झाडाशी लावलं पाहिजे? ते म्हणाले वडाशी लावलं पाहिजे. मग ठीक आहे म्हटले वडाशी, इथपर्यंत ठीक होतं ना. लाईव्ह टेलिकास्ट 1 दिवसाचं अनेक हिंदी चॅनल मध्ये पहा, तुम्ही जरा युट्यूबला सर्च करून ऐश्वर्या रायचं पहिलं लग्न, आता लगेच करू नका, घरी गेल्यावर करा. आणि 1 दिवस तिचं लग्न त्या वडाच्या झाडाशी लावलं, लाईव्ह टेलिकास्ट त्याचा सगळा झाला आणि त्यानंतर मग अभिषेक बच्चनशी लग्न झालं. आता ते राहिले का तुटले असं करत बरेच वर्ष चाललं होतं. कुठल्या टप्प्यात आहे काही माहित नाही, पण असं त्या झाडाचं काय झालंय काय नंतर मला कळालं नाही. अभिषेकीचं काही होऊ द्या. म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय, अशा अनेक केसेस आमच्याकडे येतात. आमच्याकडे 23 युनिट मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन काम करतं. त्यामध्ये वधूवराचं विवाहाचं एक युनिट आहे. मुलगा चांगला आहे, चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे, फ्लॅट आहे, घरचं सगळं चांगलं आहे, फक्त लग्न का जुळत नाही? पत्रिका जुळत नाही. किती गुण जुळायला लागतात? परीक्षा किती गुणाची असते? 36 गुणांची परीक्षा असते. किती? 36. त्यातले जुळाय किती लागतात? 18 तरी जुळायला लागतात. 16 मिळाले तर ग्रेस पास आहे, बरं का? 50 मार्क तुम्हाला त्याच्यामध्ये लागतात. आता मी तुम्हाला विचारेन, समजा तुम्ही 100 रुपयाची नोट घेऊन दुकानात गेला आणि 50 रुपयाच्या वस्तू खरेदी केल्या आणि दुकानदाराने तुम्हाला 30 रुपये परत दिले, तुम्ही परत याल का? काय म्हणाल? 20 रुपये कुठे गेले विचाराल की नाही? मग तुम्ही भटजीकडे गेल्यानंतर 36 पैकी समजा भटजीने सांगितले 14च गुण जुळतायत, बाकीचे गुण का जुळाले नाहीत? हा प्रश्न का नाही विचारला तुम्ही? तुम्ही आता काही अडाणी आहात का? तुम्ही आता ग्रॅज्युएट झालाय ना, मग का जुळाले नाही ते का विचारत नाही? पण पत्रिका जुळवणं काय फार अवघड नाही. कशी जुळवतात ही मी एका तासात तुम्हाला सांगू शकतो, त्यात काही विद्या नाही. आणि ते कशी जुळवतात हे पहिले तर आयुष्यात पण त्याचं तोंड बघणार नाही तुम्ही, इतकी ती विचित्र पद्धत असते. बरं, समजा एखादा चांगला मुलगा आहे, निर्व्यसनी आहे, चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे, सगळं चांगलं आहे, पत्रिका जुळत नाही म्हणून लग्न जर आई वडील नाही म्हटले तर तुम्ही नाही म्हणणार काय? त्यांना सांगा पत्रिका हे थोटांड असते, याच्यामध्ये काही नसतं. आणि समजा पत्रिका जुळते म्हणून एखाद्या भटजीने सांगितलं, लग्न झालं आणि 2 वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला, तुम्ही भटजी गुन्हा दाखल करता का? तुम्ही सांगितलं होतं गुण जुळते सगळं आहे, मग आता का मोडला? म्हणून मी सांगतो मित्रांनो की आपल्या आयुष्याचे निर्णय अशा कुठल्या काल्पनिक गोष्टीवर नका घेऊ. वास्तवता जी आहे ती पहा आणि मगच निर्णय घ्या. म्हणून मी तुम्हाला सांगेन की लग्न जुळवताना बाकी काही नका पाहू, 3 गोष्टी पहा. पहिली गोष्ट कुठली असेल तर रक्ताची चाचणी. त्या मुलीला HIV आहे की नाही हे पहिल्यांदा तुम्ही पहा. अशी शेकडो संसार उद्ध्वस्त झालेले मी पाहिलेले आहेत की पत्रिका बघितल्या पण HIV ची टेस्ट नाही पाहिली आणि HIV असल्यामुळे आयुष्य बर्बाद झालेले लोक आहेत. HIV झाला म्हणून काय उद्ध्वस्त होत नाही. आज विज्ञान इतकं पुढे गेलंय की समजा त्या मुलाला किंवा मुलीला HIV आहे आणि त्यांना गर्भधारणा झाली तर आज विज्ञान इतकं पुढे गेलंय की त्या आईला पहिल्यापासून ट्रीटमेंट जर केली तर होणारा मुलगा पूर्णपणे निगेटिव्ह जन्माला येतो. आणि हे सगळं शासन फ्री मध्ये खर्च करतं. इतकं विज्ञान आज पुढे गेलंय. म्हणजे HIV झाला म्हणून संपत नाही आपण, पण या गोष्टी माहित पाहिजेत ना आपल्याला. दुसरं, त्या मुलाचा आणि मुलीचा रक्तगट एकच आहे, म्हणजे O असेल किंवा AB असेल. माझं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा माझ्या बायकोनं पहिल्यांदा मला तुमचा रक्तगट काय विचारलं, तुम्ही काय करता हे करता, ह्याच्यापेक्षा रक्तगट. मी सांगितलं O पॉझिटिव्ह. ती म्हणाली माझाही O पॉझिटिव्ह आहे, आता चालणार नाही. म्हणजे आम्ही पत्रिका काय बघितलं नाही. मी लगेच MD डॉक्टरना फोन केला, आमचे डॉक्टर मित्र आहेत, ते म्हणाले पॉझिटिव्ह असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण दोघांचाही रक्तगट एकच असेल आणि त्यात एकाचा पॉझिटिव्ह आणि एकाचा निगेटिव्ह असेल तर मात्र धोका आहे. पण हा धोका कुठे आहे? तुम्ही कुठल्याही विज्ञानाची माहिती न घेता जर तुम्ही सुहागरात झाली तुमची, कुठलीही ट्रीटमेंट न घेता, तर मग मात्र तुमची मुलं जी जन्माला येतील
ती गर्भ राहील की नाही माहित नाही, आणि राहिला तरी ती अंध, अपंग, लुळी पांगळी अशी जन्माला येतील जर रक्तगट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकाच गटातला असेल तर. आता विज्ञानाच्याही पुढे गेलं ना. असं जरी असेल तरी देखील तुम्ही पहिल्या मिलनाच्या आधी जाऊन विज्ञानाचा आधार घेतला आणि एक इंजेक्शन घेतलं ना तरी तुम्हाला पुढे कुठलाही धोका येत नाही. आमचा एका नांदेडचा मित्र, त्याचं लग्न झालं, त्याचाही रक्तगट तोच, बायकोचाही पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं दोघांचा, काहीच माहित नाही. 3 वर्ष मुलंच राहिनात आणि राहिल्यानंतर अपंग राहील, मग त्यांनाही माहित झालं. म्हणून मित्रांनो, मी सांगेन की तुम्हाला तुमच्या आयुष्याचे निर्णय मंगळ, शनी, शुक्र इकडे बघून न घेता वास्तव परिस्थिती बघून घ्या. त्याला HIV आहे की नाही, तुमचा रक्तगट कुठला आहे हे पहा, आणि आवडीनिवडी कोणत्या आहेत हे बघून तुम्ही तो निर्णय घ्या. या 36 गुणांच्या पत्रिकेमध्ये कुठेही अडकू नका. असे कुठलेही पत्रिका न बघता लग्न होतात आणि सुखाने संसार करणारी माणसं आहेत. हे तुमच्या आई वडिलांना पटवून देण्याची जबाबदारी तुमची आहे. तुमच्या आई वडिलांना एवढं माहित नसेल, पण तुमची ती जबाबदारी आहे. तुम्ही कसं पटवून देता, आणि तरी पटवून नसेल तर आम्हाला फोन करा, आम्ही येऊन त्यांना सांगतो. आमचे अनेक विद्यार्थी असे आहेत की त्यांना स्थळ चांगले आहेत पण आई वडील नाही म्हणतात. आम्ही जाऊन त्यांना समजावून सांगितलं, पत्रिका कशी जुळते सांगितलं, ते लग्नाला तयार झाले, सुखाचे संसार चाललेत. शेवटी संसार म्हटल्यानंतर सुखदुःख येतातच, म्हणून त्याचा दोष आपण इतरांना देऊन चालणार नाही. परिस्थितीचा सामना आपण स्वतः करावा लागेल. आता या पत्रिकेच्या याच्यातून बाहेर आला की आणखी काही गोष्टी आमच्या नशिबाला पेरलेल्या आहेतच. कुठली गोष्ट असेल आणखी माहित आहे? बुवा, बाबा आणि आम्मा फार मोठं फेर आले पा. आणि काय सांगायचं तुम्हाला, ते इतके साक्षात्कार आहेत. पार्वती अम्माचं कधी नाव ऐकलंय का? पार्वती अम्मा नावाची गुजरातमध्ये एक स्त्री आहे. महिला तिच्याकडे रांग लावायच्या, महिना नंबर येत नव्हता. ज्याला मुलं होत नाही त्यांनी फी भरून रांग लावायची. पार्वती अम्मा त्या स्त्रीच्या पोटावर नुसता असा हात ठेवला की गर्भधारणा झाली. पोटावर हात ठेवल्यानंतर, आणि हजारो स्त्रिया वेटिंगला आठवडा. इतकं फेमस व्यक्तिमत्व. त्याच्यावरती शेवटी केस दाखल केली. असा पोटावरती हात ठेवून मूल होत नाही. संत तुकारामाने सांगितलं की नाही, 900 कन्या पुत्रे होती तरी का लागे करण्यापती. सावित्रीबाई फुले म्हणाले की दोंडा मुले देती 900 पावती, लग्न का करती नारी नर. अशी जर कुठे देवाला नवस करून मुलं होत असती किंवा कुठल्या तरी अम्माने हात ठेवून मुलं होत असती, लग्न करण्याची गरज होती काय? गरज नव्हती. पण लोक फसतात ना, शेकडोने रांगा लावतात. आम्ही सावध असायला पाहिजे. तुम्ही 3 महिन्यापूर्वीची पुण्याची गोष्ट ऐकली का? पुण्यामध्ये डोळस कुटुंबाची गोष्ट ऐकली असेल. डोळस नावाचा व्यक्ती हा भारतातला इंजिनियर होता. तो इंग्लंडमध्ये नोकरीला होता. त्याची बायको ही सायन्समध्ये चांगली शिक्षण घेतलेली होती. इंग्लंडमध्ये चांगल्या पदाला नोकरीला, वेल सेटल फॅमिली, चांगला पगार, तिथं स्वतःचं घर घेतलं होतं त्यांनी. पण त्यांना ज्या 2 मुली होत्या त्या मुलींना दुर्धर असा आजार होता. इंग्लंड मधल्या प्रगत विज्ञानाच्या साहाय्याने तो बरा झाला नाही, म्हणून ते भारतात आले. भारतात आल्यानंतर त्यांनी उपचार करून पाहिले, काय उपयोग झाला नाही. शेवटी त्यांना सांगितलं की पुण्यामध्ये म्हटले एक महाराज आहे, त्यांच्या अंगात शंकर येतो आणि तुम्ही त्यांच्याकडे जावा म्हटले, आजार बरा होईल. 3-4 महिन्यापूर्वी घडलेली घटना. आणि मग हे कुटुंब त्यांच्याकडे जातं, त्यांना सगळी हकीकत सांगतं. त्या महाराजानं सांगितलं की तुमच्या संपत्ती दोष आहे. म्हणले काय करायला पाहिजे? तुमची सगळी संपत्ती म्हटले इतराच्या नावावर करायला पाहिजे. म्हटले इतरांच्या म्हणजे बायकोच्या, मुलाच्या नाही म्हटले, नात्यामध्ये कुणाच्याही नावावरती करायची नाही, ओळखीमध्ये कुणाच्याही नावावरती करायची नाही. अशा परिस्थितीत कुणाच्या नावावर केली तर सोडेल का कोण? 100ची नोट झाली तर कोण देत नाही. आणि याची प्रॉपर्टी किती होती? 14 कोटी रुपये. ते म्हणाले असं करा, माझ्या नावावरती करा, महाराजाच्या, आणि मग तुमची मुलं बरी झाली की मी तुम्हाला परत करतो. त्याला वाटलं महाराज कशाला फसवतोय, कारण आपल्याकडे महाराज म्हटले की डोळे झाकून विश्वास ठेवतो ना आपण. एक एक करत बँकेतली सगळी प्रॉपर्टी गेली, मुलं बरी होईनात. ते म्हणाले इंग्लंड मधलं घर विका, ते विकून या महाराजाच्या नावावर पैसे केले, मुली बऱ्या होईनात. भारतामध्ये म्हणले तुमची जमीन असेल ती विका, ती विकून या महाराजाच्या नावावर पैसे केले. असे करत 1.5-2 वर्ष गेली, 14 कोटी रुपये गेले. 14 कोटी जाऊनही जेव्हा मुलं बरी होईनात तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आपली फसवणूक झाली. आता कोणाकडे न्याय मागायचा? तुम्ही स्वतः इतके उच्च पदस्थ, एवढं चांगलं ज्ञान घेतलेलं, ते गेले पोलीस स्टेशनला. पोलिसांना फसवणुकीचा काहीतरी पुरावा लागतो. ते म्हणाले आमच्याने काही घडणार नाही. मग शेवटी ते आम्हीचकडे आले, आमच्याकडे आले. आम्ही त्यांना विचारलं ट्रान्झॅक्शन कशातनं केली, काय आहे, तुमच्याकडे काय पुरावे आहेत का? आणि मग पोलीस स्टेशनला आम्ही सांगितलं केस घ्यायला लागते. आणीचं नाव आले की पोलीस लगेच केस घेतात. केस घेतली आणि त्या माणसाचे 14 कोटी आता परत करण्याची प्रक्रिया सुरू झाली. डोळस नावाचा व्यक्ती किती आंधळेपणानं वागला पा. आडनाव डोळस पण वागला आंधळेपणानं. इंजिनियर असणारा माणूस, इंग्लंडमध्ये शिकलेला माणूस, पण मुली बऱ्या होत नाहीत. या एका कारणाने आई वडिलाचं प्रेम सगळं विज्ञान बाजूला ठेवून किती आंधळ होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण आहे. इकडे म्हैसाळला गेला,
कुटुंबाला पैशाचा एवढा हव्यास, डॉक्टर असणारं कुटुंब, एका कुटुंबामध्ये 4-4 व्यक्ती कमाई करणाऱ्या, पण त्यांना असं वाटत होतं की पैशाचा पाऊस आमच्या घरात पडायला पाहिजे. काय करायचा पैशाचा पाऊस? 2 वेळेचं जेवण मिळालं बस झालं ना. किती पैशाचा हव्यास पाहिजे, पण पैशाचा पाऊस पडला पाहिजे या अपेक्षेपोटी त्याने का महाराजांना गाठला. महाराजांना समजलं की हे गिराईक चांगला आहे, हा विधी तो विधी करत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. आणि त्याच्या लक्षात असं आलं की आता या कुटुंबाला कळालंय आपण फसवतोय. तेव्हा त्यांनी सांगितलं की आज रात्री एक म्हणले विधी करायचा आहे, कुटुंबातले सगळी लोक बोलवा. 2 सख्खे भाऊ होते, दोघांना 2 घरामध्ये ठेवलं. रात्रीच्या वेळेला एक विधी केला, प्रसाद म्हणून वाटीतून पाणी दिलं. सकाळी उठून बघताय तर सगळेच्या सगळे मेलेले होते. म्हैसाळमध्ये घडलेली काही वर्षापूर्वीची घटना. प्रसाद म्हणून दिलं, त्यात विष होतं. म्हणजे किती आपण आहारी जायचं पा. स्वतःच्या आईचा, वडिलाचा आणि मुलाचा पैशासाठी बळी देणारी प्रकरणं पुण्यामध्ये घडलेली आहेत. पुणे हे विद्येचं माहेरघर, इथं असं घडलेलं आहे. आणि म्हणून आपण डोळस राहणं खूप गरजेचं आहे. अशा गोष्टींच्या आहारी कधी जाता कामा नये. असे अनेक फसवेगिरी करणारे लोक येतात. कुर्तुकोटीचा एक महाराज आहे पा, असा हवेतून हात फिरवतो आणि हातातून गुलाल काढतो. आम्ही हातातून गुलाल काढू शकतो. असा हवेतून हात फिरवतो, हातातून चेन काढतो. आम्ही चेन काढू शकतो. असा कोणी महाराज आला ज्यानं असा हवेत हात फिरवून चेन काढली, त्याला म्हणायचं महाराज एक भाकरी काढून द्या. तुम्ही चेन काढता असाल तर भाकरी काढायची काय अवघड आहे. लक्षात ठेवा, तीच गोष्ट हातातून काढता येते जी लपवता येते. म्हणजे अंगारा करत असेल तर या बोटात गोळी असते, ती ठेवलेली असते, ते लगेच काढतो आणि करतो. इथे केमिकल लावलेलं असतं, या बोटाला चुना असतो, इकडे घेतला असा चोळला की लगेच गुलाल हातात निघतो. पण भाकरी कुठे लपवणार, चपाती कुठे लपवणार. भोपळा काढून दाखवा म्हणा तुमची किती क्षमता आहे बघूया. नाहीत ना काढत ते, पण तुम्ही विचारलं पाहिजे ना. हे नाही विचारलं की गडबड होते. पुण्यामध्ये गोष्ट जशी सांगली तशी नाशिकमध्ये सायन्सचा प्राध्यापक आणि सायन्सची प्राध्यापिका दोघेही सिनियर कॉलेजला असणारे प्राध्यापक आणि प्राध्यापिका. दुपारच्या वेळेला ती प्राध्यापिका घरात आली आणि एक महाराज भगव्या वेशात आला. आता पोशाख बघितला नाही की आपलं गडबड होते सगळी. सुटबूट कोट मध्ये आला तरी आम्ही त्याच्यावर शंका घेतो, पण भगव्या वेशात आला की शंका घेत नाही. महाराज हे सज्जन असंच वाटतं आपणाला. आणि मग त्याला घरात घेतला तर थोडंसं बोलणं झालं आणि तो म्हणाला की जरा पाणी घेऊन या. पाणी आणलं. एक पातेलं आणा म्हटले, पातेलं आणलं. तांदूळ आणा म्हटले, तांदूळ आणलं. म्हटले कशासाठी? भात शिजवायचा आहे. मग ती प्राध्यापिका म्हणाली मग डायरेक्ट तुम्ही भातच मागायचा होता, एवढं कशाला व्याप करताय? नाही म्हणाले, तुमच्या चुलीवरती शिजलेलं मला चालत नाही, मी माझ्या दिव्य शक्तीनं कुठल्याही अग्नीशिवाय हे शिजवतो आणि खातो. प्राध्यापिकेला आश्चर्य वाटलं, विज्ञानाची प्राध्यापिका, अग्नी लावल्याशिवाय कसं काय शिजेल कुठला पदार्थ? आणि ती म्हणाली काहीतरी सांगताय, बघायचं काय म्हटले, तुम्हाला आणा तांदूळ. तांदूळ आणलं, पातेलं होतं, तुमच्याच हातानं पाणी होतं म्हटले, पाणी ओतलं, ते तांदूळ त्या पातेल्यात टाकलं, वर झाकण ठेवलं, काहीतरी मंत्र पुटपुटला, 5 मिनिटात ते झाकण धडधडायला लागलं. आणि बघतात काय तर तांदूळ शिजलेलं होतं. ते मी सुद्धा इथं प्रयोग करून दाखवतो, त्यात काय अवघड आहे. अगदी एवढंच नाही, बर्फाची लादी खाली ठेवतो, त्याच्यामध्ये एक पातेलं ठेवा वर त्या बर्फाच्या लादीवर, त्यात तुमच्याच हातानं दूध होता, 5 मिनिटात मी त्याला उकळी आणून दाखवतो. शेवटी हे सगळं विज्ञानानं होतं. बाकी कुठला चमत काय करायचं असते, त्यात फक्त साधा चून खडा टाकायचा. चुना असतो नाही चुना, त्या भातामध्ये तुम्ही 5-6 कण जरी चुन्याचे टाकले आणि पाणी ओतलं, थोड्या वेळानं ऑटोमॅटिक ते बुंबूड येतात. किंवा दुधामध्ये नुसते 4 खडे त्या भातामध्ये ते चुनखड्याच्या दुधाच्या ह्याच्यात टाकले ना, आपोआप त्याला उकळी येते, काही करावं लागत नाही. पण चमत्कार कसा होतोय न कळाल्यामुळं माणसं फसतात. पाण्यावरती दिवा पेटवता येतो ना, इथं शिराळ्यामध्ये गोरक्षनाथ जेव्हा आले होते, पहिल्यांदा त्यांनी पाण्यावरती दिवा पेटवला म्हणून तिथं मंदिर उभं राहिलंय. आमच्या अनेकवाले पाण्यावरती दिवा पेटवून दाखवतात, हवेत अंतराळी तरंगून दाखवतात. हे सगळं विज्ञानानं किंवा हातचलाकीनं करता येतं. साखळी तोडून दाखवता येते, काय अवघड नसतं त्याच्यामध्ये. असे कितीतरी प्रयोग करता येतात, तर तुम्ही ते डोळसपणे त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. नाहीतर तुम्ही जर त्याच्यामध्ये फसला ना तर अवघड होईल. आणि अशी तपस्या करणारे अनेक लोक आहेत. एक महाराज असा होता, हिमालयामध्ये 1 हात वरती करून 12 वर्ष थांबला होता. 1 हात वरती करून. आता कुंभमेळा आहे बघा, पुढच्या 1 वर्षभरामध्ये येईल. किती कोटी खर्च केले? 12,000 कोटी. कुंभमेळा जो आहे नाशिकला आपला, 12,000 कोटी खर्च केले त्यांच्यासाठी, करण्यासाठी जे काहीतरी मोठं पाप करतात आणि तिथं नदीमध्ये डुबकी मारली की त्यांचं पाप धुवून जातं, यासाठी. म्हणजे हे महाराज आहेत का पापी आहेत, काय करतात नेमकं कळणार. त्यांच्यासाठी 12,000 कोटी. आणि या देशामध्ये आपल्या 18,000 शाळा बंद झाल्या, फक्त 2,000 कोटी नाहीत म्हणून. म्हणजे ज्या झेडपीच्या शाळेत तुम्ही आम्ही शिकलो, उद्या तुमची आमची मुलं झेडपीच्या शाळेत शिकणार नाहीत. ज्याच्याकडे वर्षाला 1 ते 2 लाख रुपये आहेत, अशानेच आपली मुलं इंग्लिश मिडियमला शिकवावी, अशी यंत्रणा आहे इथं. 12 वर्ष तपश्चर्या केली त्यानं, 1 हात वरती घेऊन. आणि तो आला, लोक त्याच्या पाया पडायला लागले. तेव्हा एका व्यक्तीने विचारलं की महाराज, 12 वर्षाची ही तपश्चर्या 1 हात वरती करून केली, त्यामुळे काय साध्य झालं? काय साध्य झालं? काही साध्य झालं नाही. त्याचा हात हा असाच राहिला, तो खाली पण येणार वरती पण जाईना.
कारण ज्याचा उपयोग होत नाही तो अवयव निकामी होतो. आपणाला पूर्वी शेपटी होती, पण शेपटीचा वापर झाला नाही म्हणून आपली शेपटी गळून पडली. आपले पुढचे 2 पाय होते ते हातात रूपांतरित झाले आणि म्हणून इतर प्राण्यांच्या पेक्षा आपण वेगळे झालो. आपल्या पाठीचा कणा ताट झाला तरी आपण बाग देऊन बसतो. पाठीचा कणा ताट झाला म्हणून इतर जनावरांच्या पेक्षा आपल्यातलं वेगळे पण आले ना, आपण प्राण्यातनं मनुष्य झालो. आपली बुद्धी विकसित झाली कारण आपण मेंदूला ताण देऊन विचार करतो. आज आपण एवढ्या बुद्धीला ताण देतोय की आपला मोबाईल नंबर सुद्धा रिचार्ज करताना पाठ नसतोय. दुसऱ्या सुद्धा राहू द्या, पूर्वी पाडे पाठ असायचे किती किती, आज आपला नंबर पाठ नाही अशा अवस्था झाली आपली. म्हणजे बुद्धी पण गळून पडेल की काय अशा अवस्था. त्याचा काही उपयोग झाला नाही. स्वामी विवेकानंदांचं एक उदाहरण सांगूया आणि मग पुढे जाऊया. विवेकानंद एकदा नावेत बसून चालले होते, त्यांच्याबरोबर 20 लोक होते आणि त्यांची अशी चर्चा चालली की शेजारच्या गावामध्ये एक असा दिव्य पुरुष आहे, तो पाण्यावरून चालतो. इतकी तपश्चर्या, कशावरून चालतोय? पाण्यावरून. आपण जमिनीवरून चालतो, पाण्यावर नाही चालू शकत. त्या लोकांच्या बरोबर विवेकानंद तिथे गेले. त्यांनी पाहिलं, सगळ्यांनी त्या व्यक्तीच्या पाया पडले, त्या महाराजाच्या. विवेकानंद काय पाया पडले नाहीत. त्याच व्यक्तींच्या बरोबर विवेकानंद पुन्हा मागे आले, नावेतून बसून नदीवरून तिकडून इकडे आले. इकडे आल्यानंतर विवेकानंद त्या नावाड्याच्या पाया पडले. लोकांना काय कळे ना, अरे हा देखील महाराज आहे, पण त्या महाराजाच्या पाया पडला नाही, या नावाड्याच्या पाया पडला. त्यांनी विचारलं, महाराज असं का केलं? ते म्हणाले, अहो त्याने तपश्चर्या केली 12 वर्ष, पण त्या तपश्चर्याचा तुम्हाला काय फायदा? तो पाण्यावर इकडे तिकडे जातोय, पण समाजाचा काय मदत त्याला? काहीच नाही. त्याच्यापेक्षा हा नावाडी बरा आहे ना, तो तुम्हाला इकडून तिकडे घेऊन गेला, तिकडून इकडे घेऊन आला. त्याच्यापेक्षा हा चांगला, हा समाजाच्या उपयोगाचा आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेल की बिहारमध्ये मांझी नावाचा एक व्यक्ती आहे. त्याचं नाव ऐकलंय का कधी? आयडॉल आहे तो मांझी. कशासाठी? जेव्हा त्याची बायको प्रेग्नेंट होती, त्याला दवाखान्यात बायकोला घेऊन जायचं होतं, पण कुठलीही वाट नव्हती, डोंगर मोठा होता, त्यामुळे त्याला त्याच्या बायकोला दवाखान्यात घेऊन जाता आलं नाही. त्याची बायको मेली. बायको मेल्यानंतर त्यानं दुसरं लग्न केलं नाही. त्यानं तपश्चर्या अशी केली की माझ्या वाट्याला जे आलं ना, इथून पुढे गावातल्या कुठल्याही व्यक्तीच्या वाट्याला ते आलं नाही पाहिजे. अखंड 12 वर्ष तो माणूस एका हातामध्ये फावडं, टिकाव, कुऱ्हाड, खोरं घेऊन डोंगर उकरत होता. लोक हसायला लागले, काय मूर्ख माणूस आहे, असा कुठं डोंगर फुटतो का? पण तो प्रयत्न करत गेला आणि 12 वर्षानंतर त्याने डोंगरातून इकडून तिकडे जाणारी वाट तयार केली. त्यामुळे त्या गावाला एक चांगला रस्ता मिळाला. आता मला सांगा, तुमच्या समोर अशी 2 व्यक्ती आहेत, एक हिमालयात 12 वर्ष हात उभा करून आहे आणि दुसरा 12 वर्ष तिथे डोंगर फोडून वाट केली. तुम्ही कुणाला वंदन करणार आहे? ज्याने वाट केली त्याला करणार ना. म्हणून तपश्चर्या कुठली समाजाच्या उपयोगाला येते ना, ती करी तपश्चर्या. अशा तपश्चर्याला तुम्ही नेहमी मानलं पाहिजे. आपण सगळे डोळसच आहोत, पण कधी कधी आपण आंधळेपणानं वागतो. पूर्वी काही श्रद्धा तयार झाल्या कशासाठी? त्या काळाची गरज होती म्हणून. पण आज त्याची गरज आहे काय पाहिलं पाहिजे. एक आंधळ कुटुंब होतं, नवरा बायको दोघं होती, छोटीशी झोपडी होती आणि लग्न झाल्यानंतर 5-6 दिवसांनी ती बायको स्वयंपाक करायला बसली. स्वयंपाक केल्यानंतर बुटीत तिनं भाकरी टाकली आणि जेवायची वेळ झाली. आपली व्याख्यानाची वेळ संपत आली, 4-5 मिनिटात मी संपवतोय. तेव्हा जेव्हा हे जेवाय बसले, बुटीत बघतायत, बुटीत भाकरी नव्हती. तोही आंधळा, ही दोघेही आंधळे, घरात तिसरं कुणीच नाही, काहीच कळेना. मग आंधळे जे असतात ना कशी जागतात ते, आपण 5 मिनिटं डोळे बंद करून चालायला शिका ना, मग तुम्हाला कळेल आपले इतर अवयव कसे कार्यक्षम होतात ते. त्याने असा विचार केला की म्हणाले कोणीतरी बुटीतनं भाकरी घेऊन जात आहे, मग काय करूया? नवरा म्हणाला, हे बघ तू भाकरी करायला लागली, मला सांग, मी दारात काठी आपटत बसतो. आणि त्या पद्धतीने बायको भाकरी थापायला लागली की हा काठी आपटत बसायचा. आणि एक कुत्रं जे भाकरी खायला सोकवलं होतं, त्या कुत्र्यानं पाहिलं की माणसाच्या हातात काठी आहे. त्याला हे माहित नाही की त्याला दिसतंय की नाही, आणि त्या म्हातारा नांदळालाही माहित नाही कोण येतंय, पण काठी आपटायला म्हटलं की आपण मार खायची लक्षणं आहेत, आता जायला नको. त्यामुळे ते कुत्रं काय गेलं नाही. स्वयंपाक झाला, बायकोनं हाक दिली, भाकरी होत्या, जेवले. इथून त्यांचा हाच दिनक्रम रोजचा सुरू झाला. हळूहळू त्यांचा संसार फुलत गेला. त्यांना एक मुलगा झाला. मुलाला डोळ्यानं दिसत होतं, कानाने ऐकायला येत होतं, दर दाखवत होता तुमच्या आमच्यासारखा. पण लहानपणापासून तो बघायचा, आपली आई स्वयंपाक करायला लागली की बाबा दारात काठी आपटत बसायची. आणि हा बघत बघत लहानाचा मोठा झाला. आणि मोठा होत असताना त्यानं कधी आई वडिलांना विचारलं नाही की तुम्ही स्वयंपाक करताना आई बाबा काठी का आपटतात, किंवा बाबानेही आई स्वयंपाक करताना मी काठी का आपटतो हे मुलाला सांगितलं नाही. आणि असं करत करत संसार त्यांचा सुंदर सुरू झाला. मुलगा मोठा झाला, मुलाचं लग्न झालं. आता ते छोटंसं झोपडं होतं, ते 3-4 खोल्यांचं घर झालं. आणि मुलाला देखील चांगली बायको मिळाली, डोळस सगळं दिसणारी, ऐकणारी. आणि का 9चे 9 दिवस गेल्यानंतर जेव्हा ती बायको स्वयंपाकाला बसली, तेव्हा हा म्हणाला, थांब, तुला काय कळतंय की नाही, काय अकलेचा भाग आहे की नाही? ती म्हणा, काय झालं? अरे आपल्या घरातली एक प्रथा आहे, आपल्या घरातली एक परंपरा आहे. काय आहे? तुझी आई जेव्हा स्वयंपाक करायला बसायची तेव्हा वडील काठी आपटायचे. आता आई सासूला आई म्हणायची प्रथा आहे,
आणि सासऱ्याला वडील म्हणायची प्रथा आहे, चांगली आहे ती, म्हणून त्या अनुषंगाने मी सांगतोय. तुझी आई जेव्हा स्वयंपाक करायला बसायची तेव्हा वडील दारात काठी आपटत बसायचे, आणि आता ही जर प्रथा मोडली तर वडील मला काय म्हणते, आई मला काय म्हणेल, समाज मला काय म्हणेल, ह्याला कुणीच काय म्हणणार नसतंय. पण आई वडील काय करत होते ते आंधळे असून डोळस वागले, आणि हा डोळस असून आंधळेपणानं वागतोय. म्हणून आमच्या श्रद्धा देखील आम्ही तपासायला पाहिजेत. एक काळ असा होता आमच्याकडे, नवरा मेल्यानंतर स्त्रियांना धर्माच्या नावाखाली जिवंत जाळलं जात होतं. 1827 पर्यंत जाळलं जात होतं. 1829 विल्यम बेंटिंगनं कायदा केला आणि पहिल्यांदा या देशामध्ये सती प्रथेवरती बंदी आणली. तरी देखील 1890 उत्तर राजस्थानातून एक स्त्री सती गेली, तुम्हाला दिसते. ही प्रथा आजही चालू असती. तुम्हाला सती जायला आवडलं असतं काय धर्माच्या नावाखाली? का? प्रथा आहे ना, ती परंपरा आहे. काय होते? नसतं आवडलं. आणि इकडली लय हुशार आहेत. महात्मा फुले म्हणाले इतकी बदमाश लोक आहेत, बायको मेल्यानंतर तिला जाळायला नेलं की दुसरी कोणाशी लग्न करायचे ठरवूनच येतात तिथनं. म्हणजे धर्मग्रंथ असे आहेत की हजारो सती गेल्या, पण बायकोसाठी एकही सता गेल्याचं उदाहरण नाही. कारण धर्मग्रंथ पुरुषांनी लिहिले. पूर्वी पाळण्यात लग्न व्हायची, पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी. 1890 महाराष्ट्रामध्ये 90,000 मुली अशा होत्या वयाची 9 वर्ष व्हायच्या आधी विधवा झाल्या. 90,000 मुली ज्यांचे नवरे मेले वयाचे 9 वर्ष व्हायच्या आधी, मग त्यांची लग्न कधी झाली असतील. आता आपल्याकडे कायदा आलाय त्यामुळे त्याला बंदी घातली. पूर्वी नवरा मेला की केस ओपन केलं जायचं धर्माच्या नावाखाली. ही प्रथाच होती ना, बंद झाली की नाही? अलीकडे आता विधवेचा पुनर्विवाह व्हायला लागलाय. अलीकडे काही गावात खूप सुंदर प्रथा आली की नवरा मेल्यानंतर सुद्धा स्त्रीच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढायचं नाही, तिचं कुंकू तसंच ठेवायचं, बांगड्या फोडायच्या नाहीत. अशा चांगल्या प्रथा आल्या की नाही? मग आम्ही बदलायला पाहिजे की नाही? बदलाच्या प्रक्रियेत आम्ही भाग घ्यायला पाहिजे की नाही? या चांगल्या गोष्टी आम्ही शिकणं खूप गरजेचं आहे. आता शेवटचा एक प्रश्न घेऊया आणि आपण थांबूया. तुम्ही सकाळी उठल्यानंतर कुठल्या पेस्टनं दात घासता? प्रत्येक जण एकाच पेस्टनं घासतो का? प्रत्येकाची वेगवेगळी आहे की नाही? साबण एकाच साबणाने आंघोळ करता का? प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. वेळ कमी आहे म्हणून सांगतो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण ज्या ज्या वस्तू वापरतो ती प्रत्येक वस्तू वापरताना आपण विचारांती वापरतो की नाही? काहीतरी विचार करून वापरतो. मग आम्ही जीवनाचे निर्णय घेताना विचार करायला हवा की नको? योग्य विचार केला तरच आपल्या जीवनाचे निर्णय अचूक ठरतील. अशा कितीतरी गोष्टी आपल्याकडे आज आहे त्याची गरज नाही, पण आपण त्या पाळतो. उदाहरणार्थ लग्नामधल्या 2 गोष्टी आपण पाहूया. लग्नामध्ये मुलगीला मंडपात कोण घेऊन जातं? मामा आहे की नाही? का? कधी आम्ही का विचारत नाही. आपली अंधश्रद्धा कुठं वाढत जाते? का हा प्रश्न आम्ही विचारत नाही. आणि जोपर्यंत का विचारला जात नाही तोपर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन येत नाही. त्याचं साधं उत्तर आहे, जेव्हा मुलींचे विवाह त्या काळामध्ये पाळण्यात व्हायचे किंवा वयाच्या 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या वर्षी व्हायचे, त्या मुलीला लग्न मंडप म्हणजे काय काहीच माहित नव्हतं. त्यावेळेला जबाबदारी कोणाकडे होती? मामाकडे होती. त्या मुलीला घेऊन जायचं आणि लग्न मंडपात पाटावरती बसवायचं. आता मुलगी इतकी मोठी आहे की त्या मामाला उचलत सुद्धा नाही, तरी अट्टास असा असतो की मामालाच न्यायचं. काय गरज आहे का त्याची? नाही. पूर्वी लग्नामध्ये आक्रमण व्हायची, मुली पळवल्या जायच्या, सोनं नाणं लुटलं जायचं. मग याची जबाबदारी कुणाकडे होती? मामाकडे. मुलाचा आणि मुलीच्या मामाने तलवारी घेऊन उभा राहायचं. जर मला लग्नामध्ये कुणाचा हल्ला झाला, चोर दरोडेखोर आले, तर त्या मामाने त्याचं संरक्षण करायचं आहे. आता चोर दरोडेखोर येतात काय? आता मामाचं काम मुलगी कुठे गेली हुडकायला लागते. आता वेगळं काम झालंय. आई वडिलांनी मामाचं, ही मुलगी कुठे पळून गेली, मुलगा कुठे पळून गेला हे शोधायला लागतंय. म्हणजे आज मामाने मुलीला लग्नात न्यायची काही गरज आहे का? ही प्रथा कालबाह्य आहे, तरी आम्ही करतो. आज लग्न करताना तलवारी घेऊन भांडणं करण्यासाठी उभा राहतोय का आपण? काही गरज नाही ना. या प्रथा त्यावेळेला होत्या. इतकंच काय, माणूस मेल्यानंतर आज आपण मडक्यातनं विस्तव घेऊन जातो की नाही? तो विस्तव केव्हा नेत होते? जेव्हा आग काडीचा शोध लागलेला नव्हता, काड्याच्या पेटीचा शोध लागला नाही, त्या काळातली ती प्रथा आहे. पण आज आपण तशीच चालू ठेवली की नाही? म्हणून मी तुम्हाला सांगेन की डोळसपणे विचार करा आणि या सगळ्या गोष्टी तपासून पहा. नशीब म्हणजे काय आहे? कर्तृत्व अधिक संधी. शुभ अशुभ असं काही नसतं, सगळ्या वेळा शुभच असतात. मुहूर्तात कुठल्या अडकू नका, पत्रिका पाहू नका, त्याच्याऐवजी रक्तगट पहा आणि चांगले संस्कार पहा. या सगळ्या गोष्टींना तुम्ही प्राधान्य दिलं तर निश्चितपणे तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल अशी मला आशा वाटते. शेवटी एक शेर सांगतो आणि थांबतो. नजर बदलो नजारे बदल जाते हैं, नजर बदलो नजारे बदल जाते हैं, सोच बदलो सितारे बदल जाते हैं, कश्ती बदलने की जरूरत नहीं,
कश्ती बदलने की जरूरत नहीं, सिर्फ रुख बदलो किनारे बदल जाते हैं, रुख बदलो किनारे बदल जाते हैं. निश्चित या व्याख्यानातून तुम्ही रुख बदलाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्यावेळेला आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.